जरा फिरतायत आज. असं फिरत जाऊ नका रे. लाज वाटते मला. लहान पण आहेत, मोठे पण आहेत. मोठ्याने नाही बघत आम्ही. यु नो. अरे काय चाललंय? एवढं प्रतिक्रिया जाऊ नका. सो गाईज, हा डान्स कसा वाटला तुम्हाला? ओके. सो असाच एक डान्स परत सादर होणार आहे, तो पण याच दिवसावरती. आपला देश विविधतेने नटलेला आहे माझ्यासारखा. यु नो. सो इथे सगळे एकजुटीने राहतात, एकजुटीने डान्स करतात, एकजुटीने सर्वच काही करतात. त्याला बंधनं नसतात. सो असाच एक डान्स घेऊन येत आहे लिटिल सान्वी. देश रंगीला. सो बिग हँड. एन्जॉय करा. पकडून ठेवा. म्हणाला नाही पॅरिस वरून आणलाय. हाँ एक्सपेन्सिव्ह आहे सगळं. 50 करा असं नाही. यु नो. एन्जॉय बिकॉज नाही फुकट. आम्ही फुकट घेतो ना सगळं. हॅलो, तुम्ही माझ्या मागे नाही ना आला? असं येत जाऊ नका. मला लाज वाटते. अहो राहुलजी, कुठे जाणार? बसून बघा आमचा डान्स. बघा ना. सो गाईज, आताचा डान्स कसा वाटला? अरे लव्ह मॅरेज झालं ना, आता डबल काय आहे? एकदाच मॅरेज होता. 10 वेळा नाही करायचं आपल्याला. त्रास होतो. नाही मॅरेज करावं. यु नो. सो बसले का सगळे? एकदाच. अहो खाली अशी येतात ना, अशी येतात, अशी चालत आम्ही इश्यू आम्हाला नाही जमत. आम्ही फक्त ऍक्टिंग करतो. त्याच्याप्रमाणे आम्हाला काहीच नाहीये. माझा डान्स बघितलात ना? पळून जा. राहू दे. सो गाईज, कसा वाटला हा डान्स? मस्त होता ना? सो गाईज, आता अजून एक गोष्ट. मला पण होती डान्सची आवड. मी गेले होते एकदा डान्स क्लास लावायला. डान्स क्लास लावला. तिथे बघते तर कोण? अहो हे सारखे माझ्या मागे येतात. एवढं फ्लर्टिंग बरं नाही. खूप लहान तुम्ही. ओके. आधीच सांगते, फ्लर्ट करायचं नाही. एका ठिकाणी बसा. इथूनच बोला. ओके. इथूनच बोला. ओके. सो मी गेले होते डान्स क्लास शिकायला. आणि पण तिथे अफसर कशी होती? तुम्ही जोपर्यंत शांत बसणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही. प्लीज कीप सायलेंट. ओके. तर मी डान्स बघायला गेले तर बघते तर तिथे अप्सरा होती. हॅलो, तुम्हाला लव्ह मॅरेज करायचंय का? मॅरेज करायचं नाही वाटतं. काय बाबा भेटतेच नाही.
मी आली, मी परत आली. अय्या आता पोरी पण फिदा व्हायला लागल्या. कसं होईल? पोरी पण फिदा होतात. ओ माय गॉड. सो कसा वाटला आमची कळी? आमच्या कळ्या कशा वाटल्या? आहेत कोणाच्या कळ्या? आमच्याच आहेत. सो मग पुढच्या डान्सला तयार आहात का तुम्ही? तुम्हाला माहिती आता कोण येणार आहे? तुम्हाला माहितीच नाही. सांगू? आता इथे येणार आहे एक नागिन. कोण? एक विषारी नागिन. आहेत दोन नागिन आहेत. त्या खूप विषारी येतात. जपून ना. हॅलो, मागे आहेत ना? खूप बसतात. कुठे ते सांगू नाही शकत. अशा ठिकाणी बसतात ना, सगळे बसतात खाली. सो गाईज, त्या नागिन येतील आणि इथलं वातावरण गरम करून जातील. इशारे करून जातील. नाही, आमच्या इकडचे गरम करतात वातावरण. हा, तुम्हीच बघा कळेल तुम्हाला कॉन्सेप्ट. तर आता येत आहेत तो करण्यासाठी मिस नम्रता अँड मिस प्राची. So big hand. Hello, everyone. कसा वाटला तुम्हाला डान्स आमचा? तुमचा रिस्पॉन्स नाही येत आहे. कसा वाटला आमचा पहिला डान्स? जरा जोरात बोला, काही खाऊन नाही जाणार. उपास आहे का तुमचा? अरे बापरे, आमच्याकडे काही प्रोव्हाइड करायला पण नाहीये आता जेवायला. पण काही सांगा ना, कसा वाटला आमचा डान्स? हो, थँक्यू. आमच्या जे कोरिओग्राफर आहेत ना, नम्रता प्राची, त्यांनी हे सगळे डान्स बसवलेले आहेत. तर तुम्हाला माहिती आहे, त्या दिवशी मी रानात एकटी जात होते. अशी गेली आणि मग मला तिकडे एक उडताना दिसलं. फुलपाखरू. तर मी त्याला बघत राहिले. तर तो असा दिसत होता. तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघते. तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघते. आणि माहिती त्याच्यावर मला गाणं सुचलं. पण ते मी गाणं तुम्हाला सांगणार नाही. ते गाणं आता तुम्ही स्वतःच बघा. आता पुढचा डान्स घेऊन येत आहे फुलपाखरू. So big hands. Hi everyone. अरे लाईट लावा ना. प्लीज फ्लॅश नो. अरे पडला. थँक्यू. आमच्या फ्लॅशला पडल्याशिवाय आम्ही दिसत नाही ना. सो गाईज, आमची छोटी फुलपाखरू तुम्हाला कशी वाटली? जरा जोरात बोला ना, आम्हाला काहीच ऐकायला येत नाहीये. ओके. सो गाईज, तुम्ही एन्जॉय करताय ना? या करणार. शेवटी कार्यक्रम मुळाचा आहे. आपलाच आहे. सो गाईज, तुम्हाला माहिती आहे, एकदा असंच मी चालले होते मार्केटला. जातो, कुठेही जातो, जिथे आम्हाला बोलावलं जातं. म्हणजे दुकानात जातो, किराणामालात जातो, रानात जातो, सगळीकडे जातो. अहो, ते आमच्याकडे आहे ना, सुनाप सांगतो ना. असं बोलायचं नसतं. ओके गाईज, सो मी त्या दिवशी अशी चालले होते. अशी गेले, परत अशी गेले. मग तिथे एक दिसला. अहो, एक मुलगा. आणि मग मला तो नजरेने बोलत होता माझ्याशी. असं काय करतो? असंच करत होता माझ्यासोबत. मला काही माहित नाही.
मी परत आली. येऊ ना मी? नको? असं कसं होईल? असं केलं मग कसं होईल? कोण डान्स करेल हे सगळं? यु नो? जाऊ दे. सो कसा वाटला आमचा हा डान्स? सो प्लीज गाईज आम्हाला जरा सपोर्ट करा. कसा वाटला हा डान्स? बघितली माझी व्यथा? त्या बाबूजींना मी कसं केलं? अशीच मागे पडले होते माझ्या, पण नंतर ते पळून गेले. आतापर्यंत भेटत नाहीये. चला सोडत नाही गेले ते. अय्या त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. सो गाईज पण कसा वाटला आमचा डान्स? सो असा डान्स पुढचा पण येत आहे. आपण रोज पैंजण घालतो. आपण रोज पैंजण घालतो. ते वाजत असतात. येस ना? सो तसाच एक डान्स घेऊन येत आहे. छम्मा छम्मा. आता सांगते ना, पण त्याच्या आधी मला सांगा, आला का देवीचं दर्शन करून? कसं झालं तुमचं दर्शन? शेवटी लॉकडाऊन नंतर जाणं तर बरंच वाटणार ना. तर आता मी अजून एक गोष्ट सांगते. माझ्यासोबत काय झालं? एकदा मी अशीच सांगू का कुठे गेली होती? कुठे गेली होती माहिती का? सांगू मग तुम्हाला मी कुठे गेली होती? चला मी सांगते. तुम्ही नको बोला तरी मी सांगणारच आहे. सो गाईज मी एकदा अशी हिल स्टेशनवर गेली होती. हिल स्टेशन? व्हॉट इज हिल स्टेशन? हिल स्टेशन. ओके. सो आम्ही हिल स्टेशनवर गेली होती. सो तरी मला कोणतरी भेटलं. हो लॉली आहे म्हणते. सो लॉलीच्या मागे सगळे आली. मी लॉली माझ्या सगळी आली. यो म्हणजे पोला आली. पोलो यु नो पोलो आली. या बाकी पोलं नाही. ओ माझं लग्न नाही झालं. आय सिंगल ओके. माझ्यावर सगळे जाऊ नको. मी संस्कारी आहे. येस या. सो गाईज मी गेले होते हिल स्टेशनला. तर तिथे एक मुलगा भेटला. सो तिकडे मला एक मुलगा भेटला आणि मला बोलला माझ्याशी मॅरेज करशील का? मी म्हटलं मॅरेज म्हणजे काय? कारण की मला मॅरेज म्हणजे काय हेच माहित नाही. अच्छा पण मी विचारायचं विसरलंय. विचारलं असतं तर काला अशी. ओ माय गॉड. ओके सांभाळून नाही. ओके सो मी गेले. त्याने मला विचारलं लव्ह मॅरेज करशील का? मी म्हणलं लव्ह मॅरेज? किती कन्फ्युजनची नॉलेज का? लव्ह मॅरेज. ओ माय गॉड संख्या जास्त आहे वाटतं. क्या गडबड की नाही किया? इट्स ओके आम्ही नाही करणार. ओके सो मी गेले. मला माहीतच नव्हतं लव्ह मॅरेज म्हणजे काय. तुम्हाला बघायचं का लव्ह मॅरेज म्हणजे काय? सो आता पुढचं डान्स बघा तुम्ही. लव्ह मॅरेज. मी आली. तुम्हीच ठेवले ना मला एन्जॉय करायला. अच्छा पण स्पेशली काय माहितीये ना? हो का? मला माहित नव्हतं. बरं कसं
कुठं जाता? मी भरपूर ठिकाणी जाते. रानात जावंच लागतं. निसर्ग प्रेम माझं. माझं निसर्गावर खूप प्रेम आहे. आमचं पण होतं, पण लय मच्छर चावायचे. मच्छर तर असतातच, पण लॉकडाऊन नंतर मला तो चावला. अहो मच्छर असं उभे असं खूप मोठा होता. येऊन इथेच चावलं. असू दे, मच्छर का होईना कोणतरी चावलं. असू दे. सो मी रानात गेले आणि तिथे मला गुलाबाच्या कळ्या दिसल्या. कोणत्या? गुलाबाच्या. तर त्यांना मी नीट बघितलं आणि त्याच्यावर मला गाणं सुचलं. नक्की गुलाबाचं होतं ना?